मित्रांनो, तर आज आपण चर्चा करणार आहोत स्मार्ट वर्क अँड हार्ड वर्क या टॉपिकवर। फक्त मेहनत पुरेशी नाही आहे, त्यासोबत आपल्याला स्मार्ट वर्कची सुद्धा गरज आहे। मी लक्ष्मी राजगुरू, मी स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरून डिजिटल स्किल शिकते। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। दिवसभर काम करूनही काही लोक तिथेच का राहतात आणि काही लोक कमी वेळ काम करून सुद्धा लाखो रुपये कसे कमवत आहेत? यशाचं सिक्रेट हार्डवर्कमध्ये आहे की स्मार्ट वर्कमध्ये, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणूनच आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। शेवटी मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे जी की तुमचं करिअर आणि तुमची इन्कम दोन्ही बदलू शकते। हार्डवर्क म्हणजे काय? हार्डवर्क म्हणजे जास्त वेळ काम करणं, दिवसभर मेहनत करणं, शारीरिक आणि मानसिक खूप कष्ट घेणं आणि आपल्याला अनेक वेळा योग्य डायरेक्शनसुद्धा मिळत नाही। फॉर एक्झाम्पल, 2 लोक झाड तोडत आहे आणि पहिला माणूस 10 तासाने सतत कुऱ्हाड चालवत आहे आणि दुसरा माणूस सतत 1 तासाने कुऱ्हाड धारदार करत आहे। शेवटी झाड आधी कोण तोडे? ज्यानं स्मार्टवर्क केलं त्यानं, कारण मेहनत तर दोघांनी केली पण रिझल्ट वेगळा आला। आता आपण जाणून घेऊया स्मार्टवर्क म्हणजे काय। स्मार्टवर्क म्हणजे कमी मेहनत नाही, स्मार्टवर्क म्हणजे योग्य स्ट्रॅटजी, योग्य डायरेक्शन, योग्य टूल्स, योग्य स्किल। आज AI, ऑटोमेशन, डिजिटल स्किलमुळे स्मार्टवर्क करणारे लोक खूप पुढे जात आहे। पूर्वी जर छोटा बिझनेस पण ओपन करायचा म्हटलं तर दुकान टाकावं लागायचं, पण आता मोबाईलवरूनच बिझनेस चालवता येतो। पूर्वी मार्केटिंगसाठी लाखो रुपये लागत असे, आता सोशल मीडियावर मोफत आहे। आपण रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघूया। 2 विद्यार्थी असतात, एक कॉलेज करून मोठी डिग्री घेतो आणि दुसरा डिग्रीसोबतच AI टूल्स, कॅनवा, कंटेंट क्रिएशन हे स्किल शिकतो। 5 वर्षांनी पहिला अजून जॉबच शोधतोय आणि दुसरा अफिलिएट मार्केटिंग करून, फ्रीलान्सिंग करून आपली इन्कम जनरेट करत आहे। डिफरन्सेस कुठे आहे? स्किल। आज प्रत्येक कंपनीमध्ये डिग्रीपेक्षा स्किलला जास्त व्हॅल्यू आहे। इथे तुम्हाला कॅनवा, AI टूल्स, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, AI टूल्स, फ्रीलान्सिंग, कॅनवा, कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग असे स्किल शिकायला मिळतात। या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता। स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर अशा अनेक लोकांनी स्किल शिकून स्वतःची इन्कम जनरेट केली आहे। मी स्वतः या प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्किल शिकून कंटेंट क्रिएशन करत आहे आणि त्यामुळे मला नवीन ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा मिळाल्या आहेत। तुम्हीसुद्धा मोबाईल वापरत असाल तर तो टाईमपाससाठी नाही तर लर्निंग आणि अर्निंगसाठी वापरा। स्किल शिकण्यासाठी एक योग्य डायरेक्शनची गरज असते, ते आपल्याला स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर मिळतं। स्किल पैसा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जातं। येथे सगळं काही प्रॅक्टिकली शिकवलं जातं। स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर एज मॅटर करत नाही। जर तुम्ही हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात या वर्किंग पीपल आहात तरीसुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार येथे काम करू शकता। येथे वेळेचं बंधन नाही आहे। जर तुम्हालासुद्धा स्मार्टवर्क करून ऑनलाईन इन्कम जनरेट करायची असेल तर नक्कीच स्किल पैसा या प्लॅटफॉर्मला जॉईन करा। स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म जॉईन केल्यावर तुम्हाला फक्त जे काही ट्रेनिंग्सचे व्हिडिओ दिले जातात ते तुम्हाला बघत राहायचे नाही आहे, त्या थ्रू तुम्हाला शिकायचंसुद्धा आहे आणि प्रॅक्टिससुद्धा करायची आहे। जे काही तुम्ही ट्रेनिंग थ्रू शिकताय त्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला कळणार नाही की स्मार्टवर्क कसं केलं जातं। जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग स्किलवर काम करत आहात तर डेली एक व्हिडिओज बनवा, ती एडिट करा। यामुळे तुमची व्हिडिओ एडिटिंग स्किल इम्प्रूव्ह होईल। एकच हार्डवर्क तुम्हाला थकवेल पण स्मार्टवर्क तुम्हाला पुढे नेईल। दोन्हीची गरज आहे, पण डायरेक्शन नसलेली मेहनत फार उपयोगाची नसते। आजपासूनच स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्किल शिका, कारण फ्युचर ज्यांचं आहे जे नवीन स्किल शिकत राहतात। स्किल शिकण्यासाठी स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती ओपन करून तुमची लर्निंग जर्नी स्टार्ट करू शकता, नाहीतर कमेंट करू शकता। येस, मी पर्सनली तुम्हाला गाईड करेन
आणि आजचा व्हिडिओ आवडलास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशा डिजिटल स्किल आणि ऑनलाईन अर्निंग संबंधित व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.